मी प्राध्यापक महादेव तळेकर, पंढरपूर माढा लोकसभा मतदारसंघ, आणि आपले जे उमेदवार आहेत माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभं राहावं म्हणून आज या ठिकाणी मी तुमच्या समोर आलो आहे। निंबाळकर हे महाराणी सईबाई यांचे वंशज, या छत्रपती घराण्याशी या निंबाळकर घराण्यांची 9 वेळा वैवाहिक संबंध जोडलेले आहेत। त्यामुळे हे निंबाळकर घराणं हे छत्रपती शिवाजीराजांच्या रक्ताचं आणि विचारांचं वारसदार आहे। त्यामुळे अशा या घराण्याच्या पाठीमागे राहणं हे आपलं शिवकार्य आहे असं मला वाटतंय। याच निंबाळकरांना कृष्णा पाटबंधारे विकास या महामंडळाचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी हे पद भोगलेलं आहे। त्यामुळे त्यांना पाण्याच्या प्रश्नाच्या विषयी चांगल्या प्रकारची जाण आहे। त्याचप्रमाणे माढा मतदारसंघातील युवकांना रोजगार देण्यासाठी MIDC ची गरज आहे। ती MIDC ची गरज हे निंबाळकर पूर्ण करू शकतात, कारण फलटण सारख्या आणि मान खटाव सारख्या ठिकाणच्या MIDC ला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतःची 500 एकर जमीन मोफत दिलेली आहे। पाण्याचा प्रश्न माहिती आहे, युवकांना लघु उद्योग काढण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना साथ दिली पाहिजे। त्याचप्रमाणे विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील यांचं स्वप्न म्हणजे कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि माढा, सांगोला, मानखटाव, फलटण, करमाळा, पंढरपूर तालुका या भागामधील दुष्काळी जो टप्पा आहे, या दुष्काळी टप्प्याला कायमस्वरूपी हिरवागार करण्यासाठी आपण निंबाळकरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहिलं पाहिजे। पंढरपूर आणि लोणंदचा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी, भागामधील सर्व रस्ते चांगल्या प्रकारचे करण्यासाठी, कायमस्वरूपी या भागाला पाणी देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी तुम्ही आम्ही सर्वांनी ठामपणाने उभा राहिलं पाहिजे। तुम्ही छत्रपतींना उमेदवारी देता, कारण छत्रपती इज द ब्रँड ऑफ इंडिया। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांना उमेदवारी दिली, कारण निंबाळकर इज द ब्रँड ऑफ महाराष्ट्र। 500-600 वर्षापासून हे निंबाळकरांचं घराणं स्वराज्यासाठी पराक्रम गाजवतंय। माढा, वैराग, करमाळा, पंढरपूर तालुक्यामधील भाळवणी या ठिकाणी याच निंबाळकरांची छोटी मोठी घरं आहेत की ज्या घराण्यांनी या स्वराज्यासाठी प्रचंड मोठं काम केलंय। कारण निंबाळकर घराणे हे ब्रँडेड आहे, आणि या ब्रँडेड निंबाळकर घराण्यासाठी, रणजितसिंह नाईक निंबाळकरांसाठी खानदानी आणि ब्रँडेड लोकांनी, स्वाभिमानी लोकांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून युवराज खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या बरोबर दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिल्लीत पाठवावं एवढी विनंती करतो। जय हिंद, जय जय महाराष्ट्र।